राज ठाकरे यांचं मिशन लोकसभा सुरू झालंय। 1 फेब्रुवारीपासून राज ठाकरे 4 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत। 4 दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेणार आहेत। मोदी आणि उद्धव ठाकरे नंतर आता राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा आहे। तर राज ठाकरे यांच्या मिशन लोकसभेला सुरुवात झाली आहे। राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून 4 दिवस नाशिक दौऱ्यावरती असतील आणि 4 दिवस राज ठाकरे हे नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे यांचा सुद्धा हा नाशिक दौरा आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत। महेश, 4 दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये असणार आहेत, तळ ठोकून असणार आहेत। कोणकोणते विविध कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहेत, कोणकोणत्या बैठका असणार आहेत? नक्कीच जगदीश, खरं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केल्याचं दिसतंय आणि यातच आता मनसेने देखील जय्यत तयारी केलेली आहे। 4 दिवस राज ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे। खरं तर नाशिक आता हे राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन ठेपलेलं आहे। खरं तर 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाशिकला हजेरी लावली होती। त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये येत ठाकरे गटाचं अधिवेशन घेतलेलं होतं आणि यानंतर आता मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये येत आहे। 4 दिवस तळ ठोकून बसणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्यासोबत बैठकांचा जोर हा मनसेकडून घेतला जाणार आहे आणि आगामी लोकसभेची निवडणूक कशा पद्धतीने लढवायची या संदर्भात देखील विचारमंथन या बैठकांमधून होणार आहे। एकूणच राज ठाकरे यांच्या या नाशिकच्या दौऱ्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून आता आगामी काळात मनसे कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद महेश, दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।